हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजचा हा जो व्लॉग आहे तो माझ्यासाठी खास स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे, कारण ही आमची आहे मोस्ट अवेटेड ट्रिप. ही ट्रिप असणार आहे निफाडपासून तर जयपूरपर्यंत. तर हा व्लॉग मी मराठीत बनवतोय. मी आशा करतो तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग नक्की आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्लॉग आपण 2 ते 3 पार्ट्समध्ये बनवणार आहोत, कारण यामध्ये आमची ही 6 दिवसांची जर्नी आहे ती मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. फायनली आपण निफाड रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहोत. आता या ठिकाणी आपली तपोवन एक्सप्रेस आहे, जी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवरती येईल. ही जर्नी खूप मेमोरेबल असणार आहे, कारण ही जर्नी माझ्या फ्रेंड्ससोबत आहे, ज्ञानेश्वर आणि पर्वेजसोबत. आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आपण एक टूर तरी सोबत करूया, कारण बरेच दिवस झाले आम्ही कुठे फिरायला नव्हतो गेलेलो. तर जरा वेळात ट्रेन येईल, तोपर्यंत ट्रेनचं वेट करूया. ही ट्रेन असणार आहे निफाडपासून तर दादरपर्यंत. त्यानंतर दादरला आम्ही स्टे करणार आहोत, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनल्सवरून आमची ट्रेन आहे, जी आहे जयपूर स्पेशल एक्सप्रेस. ट्रेनचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, ते देखील नक्की बघा. व्लॉग फार मोठा होईल म्हणून मी आमचं जे दादरचं शूट होतं ते यामध्ये ॲड नाही केलं आहे. तर आत्ता हा दिवस सुरू झाला आहे आपला सेकंड डे, ज्या दिवशी आपण मुंबईपासून तर जयपूरपर्यंत निघालो आहोत जयपूर स्पेशल एक्सप्रेसने. तुम्ही बघू शकता ट्रेन या ठिकाणी उभी आहे. आम्ही दादरपासून लोकलने बांद्रापर्यंत आलो आणि या ठिकाणी जी आमची ट्रेन आहे वातानुकूलित 3 टियरवाली जयपूर स्पेशल एक्सप्रेस, जिला BDTS एक्सप्रेससुद्धा म्हणतात, या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. तर चला बघूया पुढे काय काय होतंय. फायनली सकाळी 9:30 वाजता ही ट्रेन निघाली आहे. सोबत खूप साऱ्या आठवणी गोळा करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. ही आमची मोस्ट अवेटेड ट्रिप होती. खूप दिवसांपासूनचं आमचं प्लॅनिंग चाललं होतं की आपलं समर वॅकेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण नक्की जयपूर व्हिजिट करायला जाऊया. आधी जयपूरच्या अगोदर आपण अजमेरला जाणार आहोत. अजमेरमध्ये जे अजमेर शरीफ दर्गा आहे त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत. तर ही जर्नी नक्कीच मेमोरेबल असणार आहे. या जर्नीमध्ये खूप मौज मजा आम्हाला करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ट्रेन सुरतला पोहोचल्याबरोबर आम्ही जे काही फूड ऑर्डर केलं होतं ते आम्हाला डिलिव्हर झालं. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, ज्ञानेश्वर ते घेऊन आला. ही काही आमची ऑर्डर होती. हे फूड आम्ही रेलयात्री.com यावरून ऑर्डर केलं होतं. तुम्ही सुद्धा जर कुठे लांबच्या प्रवासाला गेलात आणि जेवणाची जर काही गैरसोय होणार असेल तर तुम्ही नक्कीच या ॲपद्वारे फूड ऑर्डर करू शकता. फूड अतिशय टेस्टी होतं आणि दुपारचं आमचं जे लंच आहे ते खूप छान प्रकारे झालं. परत हा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. खूप मजा येते. त्याचबरोबर ट्रेनमध्ये जे काही आमच्या सोबत आहेत, आमच्या समोरच्या सीटवर एक खूप चांगली फॅमिली बसली होती. त्यांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. सुरतला ते उतरले. आता सुरतपासून नेक्स्ट पॅसेंजर्स जे आहेत ते देखील आलेले आहेत. जेव्हा आपण प्रवास करतो, मी असं बिलीव्ह करतो की तेव्हा आपल्याला अनोळखी लोक भेटत असतात आणि अनोळखी लोकांसोबत जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच इतर लोकांकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. तर ही जर्नी जी आमच्यासोबत आता घडते तिथं मी कायम लक्षात ठेवणार आहे, कारण या आठवणी आयुष्यभर आमच्या सोबत असणार आहेत. प्रवास आणि चहा हे समीकरण खरंच खूप उत्तम आहे. प्रवासामध्ये चहा पिल्याशिवाय असं वाटतच नाही की आपण प्रवास करतोय. तर निश्चितच ट्रेनमध्ये आम्ही चहा पिण्याचा सुद्धा मनमुराद आनंद लुटला. आता बराच उशीर झालेला आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही भरपूर मौज मजा करणार आहोत. आता ट्रेन येऊन पोचली आहे रतलामला. जवळजवळ रात्रीचे 9-9:30 वाजलेले आहेत. 12 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे आपण प्रवास करतोय. सकाळपासून आम्ही कंटाळलो होतो. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, रेलयात्री ॲपवरून आपण फूड ऑर्डर करू शकतो. तर आता रात्रीचं जे जेवण आहे, जे डिनर आहे, ते आम्हाला या रतलाम स्टेशनवरती डिलिव्हर होणार आहे. तर बघूया आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे. मी नक्कीच तुम्हाला आणखीन काही आठवणी शेअर करेल. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुम्ही जब वी मेट पिक्चर जर बघितला असेल तर त्यामध्ये करीना कपूर ज्या स्टेशनवरती हरवते, म्हणजे ज्या स्टेशनवरून तिची ट्रेन सुटते
ते हेच स्टेशन आहे रतलामचं स्टेशन आणि ती सुद्धा आठवण आम्हाला सर्वांना आली. त्यावरनं वेगवेगळ्या गमती गोष्टी सुद्धा आम्ही केल्या. आम्हाला असं वाटायचं की आपण ट्रेनमधून उतरलोय, आपली नको ट्रेन सुटायला. तर बघा आपण काय काय ऑर्डर केले. रेलयात्री ही जे ॲप आहे त्यांची वेबसाईट सुद्धा आहे, तुम्ही त्या वेबसाईटवरून सुद्धा ऑर्डर करू शकता. याला वेगवेगळे रेस्टॉरंट्स लिंक्ड असतात. तर आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर बटर मसाला कॉम्बो पॅक, त्याचबरोबर आलू पराठा, त्याचबरोबर दाल तडका, जिरा राईस, चपाती आणि बरंच काही. जे जेवण होतं ते अतिशय टेस्टी होतं आणि माझं असं मानणं आहे की जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला जेवण आणि झोप या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित मिळाल्या तर नक्कीच आपला प्रवास सुखकर होतो आणि त्या प्रवासाचा आनंद देखील पुरेपूर आपल्याला मिळतो. फायनली आपल्या ट्रिपचं जे फर्स्ट डेस्टिनेशन आहे अजमेर, या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आहोत. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत इथून हॉटेलपर्यंत. तर हे हॉटेल आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं. हॉटेलचं नाव आहे हॉटेल्स किंग्सवे. तर या हॉटेलमध्ये देखील आमचा स्टे असणार आहे 2 दिवसाचा. आता इथे पोचल्यानंतर आम्ही सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्याबरोबर आधी दर्गेत जाणार आहोत. दर्गा बघितल्यानंतर आम्ही जाणार आहोत ढाई दिन का झोपडा या ठिकाणी आणि त्यानंतर अजमेरमधल्या ज्या नियरबाय प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोअर करण्यासाठी. ते बघितल्यानंतर आपली जर्नी पुष्करकडे असणार आहे. तर ही आहे आमची रूम जी आहे हॉटेल किंग्सवे या ठिकाणी. अतिशय छान AC असा हा रूम होता आणि सर्वांना परवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी रूम्स अवेलेबल आहेत. अजमेरमध्ये जर तुम्ही कधी आलात तर स्टेसाठी बरेच तुम्हाला हॉटेल्स मिळतील. तुम्ही बरेच ऑप्शन्स त्या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही नक्की डन करू शकता. अजमेरमधला पहिला दिवस आपला सुरू झालेला आहे. दिवसाची सुरुवात आम्ही या अजमेर शरीफची जी फेमस दर्गा आहे या ठिकाणी जाऊन करत आहोत. या दर्गेचं वैशिष्ट्य असं आहे की बरेच जण असं मानतात या ठिकाणी येऊन जर तुम्ही काही दुआ मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते. तर बऱ्याच दिवसांपासनं परवेज सरांचं चाललं होतं, नवले सरांचं चाललं होतं की आपण एकदा जाऊया या ठिकाणी. गेल्या वेळेस जेव्हा मी 6 महिन्यापूर्वी राजस्थान ट्रिपवरती आलो होतो तेव्हा मी या दर्गेला व्हिजिट दिली होती. खूप छान वाटलं होतं मला. हा माझा 2nd टाईम आहे या ठिकाणी येण्याचा. सर्व धर्मांची लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. जी काही त्यांच्या मनात इच्छा असेल ती इच्छा या ठिकाणी मागितली जाते आणि सर्व धर्मसमभाव या ठिकाणी निश्चितच आल्यानंतर जाणवतो. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज असतील ते देखील या दर्गेमध्ये येत असतात. गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला या दर्गेची संपूर्ण माहिती देखील मिळेल. वेगवेगळे फोटोजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. अतिशय छान अनुभव होता आमचा. तर तुम्ही देखील नक्की कधी अजमेरमध्ये आलात तर या दर्गेला व्हिजिट करा. या दर्गेतलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत ढाई दिन का झोपडा हे बघण्यासाठी. असं मानलं जातं की जो ढाई दिन का झोपडा आहे तो 2.5 दिवसात बांधला गेलेला आहे आणि एवढी अशी भव्य इमारत बघून कोणीही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की 2.5 दिवसामध्ये ही पूर्ण इमारत बांधली गेली असेल. चला तर मग जाऊया ढाई दिन का झोपडा बघायला. दर्गेपासून अतिशय जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर असलेला ढाई दिन का झोपडा बघायला पर्यटकांची बरीच गर्दी असते. तुम्ही देखील जेव्हाही अजमेरमध्ये याल तेव्हा या ठिकाणी नक्की जा. ढाई दिन का झोपडा बघितल्यानंतर आता आपण निघालो आहोत विश्वातलं एकमेव जे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे ते म्हणजे पुष्करला. या ठिकाणी पुष्करला ब्रह्मदेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत पुष्करच्या डेझर्टमध्ये. त्या ठिकाणी आपण कॅमल सफारी करणार आहोत. अजमेरमध्ये तुम्हाला भरपूर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीजची लोक तुम्हाला भेटतील. तर आपल्याला जर कोणत्याही प्रकारची गाडी हवी असेल तर त्या ठिकाणी अल्प दरामध्ये आपल्याला मिळून जाईल. डिस्टन्स जास्त नाही आहे. तुम्ही बसने देखील अजमेर टू पुष्कर जाऊ शकता. अनेक त्या ठिकाणी बसेस वगैरे उपलब्ध असतात, रिक्षात सुद्धा असतात. पण आम्हाला कारने जाणं जरा योग्य वाटलं. आमच्याकडे थोडंफार सामान होतं. तर हा जो रोड आहे हा पूर्ण घाट आपल्याला क्रॉस करून पुष्करला जायचं आहे. खूप छान रस्ते आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर जर्नीज मेमरेबल होतात जेव्हा मित्र तुमच्यासोबत असतात. आम्ही सकाळपासून खूप एन्जॉय करतोय. बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इकडचं जे काही स्ट्रीट फूड आहे ते सुद्धा आम्हाला खायला मिळालं. आता आपण लवकरच पुष्करमध्ये पोहोचू.
तिथे आपल्याला जायचं आहे। विश्वातलं जे एकमेव असं ब्रह्ममंदिर आहे त्या ठिकाणी जगभरातून लोक इथे ब्रह्मदेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। याचा जो काही इतिहास आहे तो तुम्ही गुगल करून नक्की बघू शकता। चलो बैठो। करण अर्जुन हा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर या करण अर्जुन चित्रपटाची जी शूटिंग आहे ती सुद्धा या पुष्करमध्येच झालेली आहे। तर पुष्करचं जे काही डेझर्ट आहे त्या ठिकाणी त्याची शूटिंग झाली होती। नवले सर आणि अत्तार सर तर मजा घेत आहे, तुम्ही बघू शकता। पुष्करचा जो डेझर्ट आहे तो नक्कीच बघण्यासारखा आहे। खूप छान त्या ठिकाणी तुम्ही फोटो सेशन करू शकता। त्या ठिकाणी राजस्थानी कॉस्ट्यूममध्ये तुम्हाला फोटो काढण्याची जर इच्छा असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असतात। तुम्ही बघू शकता, आम्ही देखील या ठिकाणी पुरेपूर आनंद घेतला, फोटोज काढले। तुम्ही देखील नक्की जेव्हाही पुष्करला व्हिजिट कराल तेव्हा पुष्करच्या डेझर्टला नक्की भेट द्या। पुष्कर फिरून झाल्यानंतर आमची जी जर्नी आहे पुष्कर टू अजमेर सुरू झाली आहे बाय बस। बाय बस जाण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो। तर हा सुद्धा आनंद आम्हाला घ्यायचा होता म्हणून आम्ही बसने जाण्याचा निर्णय घेतला। खूप छान हा प्रवास झाला। सोबत वेगवेगळ्या आठवणी घेऊन आम्ही आता अजमेरकडे जातोय। अजमेरला पोहोचल्यानंतर आम्ही बस स्टँडपासून कॅब केली आणि कॅबने आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत, हॉटेलचं नाव तुम्हाला मगाशी सांगितलं आहे, हॉटेल किंग्जवे, या ठिकाणी आम्ही स्टे करणार आहोत। आणि दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत जवळच असलेल्या किशनगडला। किशनगडला मार्बलचं खूप मोठं डम्पिंग यार्ड आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला धमाल मजा मस्ती करायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा। सो अशा प्रकारे आपला दुसरा दिवस जो आहे अजमेरमधला तो सुरू झाला आहे। आम्ही निघालो आहोत किशनगडला। ही जी ऑटो आहे ही आम्हाला किशनगडला घेऊन जाणार आहे, त्याचबरोबर परत अजमेरला देखील आणणार आहे। कारण आज सायंकाळी आपली ट्रेन आहे अजमेरपासून जयपूरपर्यंत, जे आमचं सर्वांचं ड्रीम डेस्टिनेशन आहे। मला बरेच जण विचारत होते मेसेजवरती, फोनवरती, गौरव सर फूडबद्दल आम्हाला सांगा। तर माझा एक मित्र आहे, त्याला कडचं फूड कल्चर जे आहे ते खूप आवडतं, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे। खूप छान प्रसिद्ध अशी ही स्ट्रीट फूडमध्ये आम्हाला कचोरी बघायला मिळाली। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कचोरी तुम्हाला खायला मिळेल। आलू कचोरी आहे, मटर कचोरी आहे आणि त्याचबरोबर प्याज कचोरीसुद्धा आहे। तर आम्ही जी आलू कचोरी होती ती ट्राय केली, खूपच छान स्वादिष्ट अशी त्यांनी बनवली होती। वेल हायजीन या ठिकाणी मेंटेन केलं जातं। खूप उत्कृष्ट स्वादिष्ट अशी ही कचोरी आम्हाला या ठिकाणी ट्राय करायला मिळाली। तुम्ही जर कधी आलात तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की सर तुम्ही सजेस्ट केलं होतं, आम्ही हे फूड ट्राय केलं, तुम्हाला कसं वाटतं। फायनली आपण आलोय किशनगडला। किशनगड हे एक डम्पिंग यार्ड आहे मार्बलसाठीचा। आजूबाजूला बघितलं तर असं वाटतं सर्वत्र स्नो पडलेला आहे, पण हे काय आहे तर मार्बल आहे। या ठिकाणी थोडं ऊन होतं पण मजाही तेवढीच आली। जेव्हा तुम्ही कुठे ट्रिपला जाता तेव्हा तिथल्या वातावरणाचा तुमच्यावर मला तरी वाटतं काही परिणाम होत नाही, कारण तुम्हाला एन्जॉय करायचं असतं। ट्रिप जर्नी प्लॅन केली होती तेव्हाच ठरवलं होतं की खूप सारे रील्स आपल्याला तिकडे जाऊन बनवायचे आहेत, तर तेच थोडंसं आम्ही एन्जॉय केलं, रील्स देखील बनवल्या। डम्पिंग यार्ड फिरून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे पुन्हा अजमेरमध्ये। अजमेरमध्ये प्रसिद्ध असं गव्हर्नमेंट म्युझियम आहे, ज्या ठिकाणी सम्राट पृथ्वीराज चौहान यांचं संग्रहालय आहे। त्या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ते देखील आपण बघणार आहोत। पुरातन काळातल्या बऱ्याचशा मूर्ती आहेत, त्याचबरोबर शस्त्रसाठा जो काही होता त्यांचा तो आपल्याला बघायचा आहे। तर किशनगड नंतर आपण चाललो आहोत आता गव्हर्नमेंट म्युझियम अजमेर येथे।
किशनगड ते अजमेर अगदी तासाभराचंच अंतर आहे। आता आपण येऊन पोहोचलो आहोत गव्हर्नमेंट म्युझियम अजमेर येथे। अजमेरी सहकारी संग्रहालयाची स्थापना ऑक्टोबर 1908 मध्ये करण्यात आली होती। या संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे स्कल्पचर्स आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर जो काही शस्त्रसाठा आहे पुरातन काळापासून त्यांनी हा जतन करून ठेवलेला आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ऐतिहासिक वास्तूत प्रवेश केल्याचा जो अनुभव मिळतो तो अतिशय अविस्मरणीय आहे। अजमेरच्या या संग्रहालयामध्ये आपण जेव्हा प्रवेश घेतो तेव्हाच आपल्याला विविध शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात। यामध्ये पुरातत्व विभागात बऱ्याचशा वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत। कलेशी निगडीत असतील, त्याचबरोबर शस्त्रांशी निगडीत असतील, हस्तकला असेल, उद्योग असेल, त्याचबरोबर विविध अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। संग्रहालयामध्ये काही आजूबाजूला सापडलेले लोकप्रिय जे काही शिल्प आहेत या शिल्पांमध्ये विष्णू, सूर्य, त्रिमूर्ती, लक्ष्मीनारायण, हरिहर, कुबेर, रेवंता इत्यादींचा समावेश आहे। या ठिकाणी विशेष म्हणजे ज्या आढळून आलेल्या स्त्री देवता होत्या त्यांच्या शिल्पांमध्ये आपल्याला विविध प्रकारचे मूर्ती बघायला मिळतात। महिषासुरमर्दिनी आहेत, सप्तमातृका आहे, जैन सरस्वती, कालिका माता, त्याचबरोबर इत्यादी अशा ह्या प्राचीन प्रतिमा समाविष्ट करून ठेवण्यात आलेल्या आहेत। मध्ययुगीन युद्धशस्त्र आणि चिलखत विभागात आपल्याला हे बघायला मिळतात। प्रदर्शनात ठेवलेल्या मध्ययुगीन युद्धशस्त्रांमध्ये बंदुका, खंजीर, तलवारी, कटार, ढाल, जनगॉल इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे। तुम्ही जर कधी अजमेरमध्ये गेलात तर नक्की या गव्हर्नमेंट म्युझियमला भेट द्या। या ठिकाणी भेट देण्याची जी वेळ आहे ती दररोज दुपारी 12 रात्री 8 पर्यंत असते। फक्त सोमवारी हे जे म्युझियम आहे ते बंद असतं। त्याचबरोबर सर्व ज्या सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या दिवशी सुद्धा हे जे म्युझियम आहे, जे संग्रहालय आहे ते बंद असतं। Let's give love a chance. All I'm saying, let's hold hands. Devana Master Calendar. Devana Master Calendar. Devana Master Calendar. I got it now. Devana Master Calendar. तर अशा प्रकारे आपला जो 2 दिवसाचा जर्नी होता अजमेरमधला तो आज कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही निघालोय रेल्वे स्टेशनवरती, कारण आमची ट्रेन आहे आता जयपूरला जाण्यासाठी। असंख्य आठवणीसोबत घेऊन आम्ही जयपूरकडे रवाना होतोय आणि बऱ्याच जणांची इच्छा होती की अजमेरमध्ये नक्की बघण्यासारखं काय आहे, तर त्यांच्यासाठी हा माझा व्लॉग होता। व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमच्या कमेंट्स कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। भेटूया पुढच्या पार्टमध्ये जो व्लॉग असणार आहे जयपूर ट्रिपबद्दल। थँक्यू वन्स अगेन।